पक्षफुटीनंतर चिन्ह गेल्यानंतरही महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचं चित्र आहे। मुंबईतला एक निसटता पराभव सोडला तर मुंबईत ठाकरेंचाच बोलबाला कायम राहिलाय। बघूयात। होय, मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे। निकालातून असली नकली शिवसेना कोण याचं उत्तर भाजपला मिळालं असल्याचं उत्तर ठाकरे गटानं दिलंय। मुंबईत तर ठाकरेंचाच आवाज घुमणार हे पुन्हा सिद्ध झालं। वास्तविक भाजपशी तडजोडीनं ठाकरेंना सत्तेत बसणं सोपं होतं, पण पक्ष फोडल्याचा वार जितका वर्मी लागला तितक्याच तीव्रतेनं सभांमधून ठाकरेंनी भाजपच्या वर्मावर घाव घातला। अरे आमची काही पोरं तुम्ही चोरलेत, मुलं पळवणारी टोळी, काही गद्दार चोरलेत, पण हे बघा ना किती आहेत। अरे तुम्ही 40 चोरले असाल, पवार साहेबांचे काही चोरले असाल, पण आज लाखो लोक, नवे महाराष्ट्रातली करोडो लोक ही माझ्यासोबत पवार साहेबांसोबत आणि आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस सोबत ही खांद्याला खांदा लावून तुमचा सुपडा साफ करण्यासाठी उभे आहेत। फोडाफोड लोकांना आवडली तर नाहीच, पण ठाकरे गटात असताना चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि पक्ष बदलल्यानंतर त्यांना तिकीट द्यायची हा नवीन रूढ होत असलेला ट्रेंड महाराष्ट्रानं हद्दपार केला। ज्या मराठवाड्यातून ठाकरेंचे 90% आमदार फुटले होते त्याच मराठवाड्यानं ठाकरेंना 3 खासदार निवडून दिले। धाराशिवमध्ये ओमराजेंच्या कार्यतत्परतेला जितका कौल मिळाला तितकीच मतं त्यांच्या निष्ठेलाही पडली। ठाकरेंचा पक्ष फुटला, नावासकट पक्ष आणि चिन्ह दुसऱ्यांना मिळालं। त्यानंतर मुलावर गंभीर आरोपांवरून चौकशीचे इशारे दिले गेले, नातलगांच्या घरी छापे पडले, निकटवर्तीय संजय राऊतांना तुरुंगात जावं लागलं। ठाकरे गटात राहिलेल्या 10हून अधिक नेत्यांच्या मागे चौकशा लागल्या, मात्र मवियातून भाजपवर सर्वाधिक कठोर प्रहार ठाकरेंनीच केले। तो अटलजींचा आत्मा रडत असेल, खरंच रडत असेल की कोणाच्या हातामध्ये भाजपा गेलेला आहे। त्यांनी जे सांगितलं होतं की पक्ष फोडून सत्ता मिळत असली तरी ती सत्ता चिमटीत सुद्धा पकडणार नाही। आज अहो चिमटी काय, अख्खं मिठ्याच मारून बसलेत सगळ्यांना। कोणी येऊ दे, म्हणजे ज्याच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत तो पलीकडचा प्रज्वल रेवण्णा तो सुद्धा चालेल, ज्याच्यावरती आपण निर्लज्जपणाने आरोप केले, म्हणजे हेच ह्या 2 जण जे बसलेत दिल्लीत सुरतवाले ते आणि त्यांच्या चेल्याचं पटेलचं काम आहे महाराष्ट्र बदनाम करून टाकायचं, घराणी फोडायची, कुटुंब तोडायची, बदनाम करून टाकायचं, लोकांच्या डोळ्यासमोर खाली मान घालून जायला लागेल असे त्यांच्यावरती आरोप करायचे। पण एकदा का भाजपात गेले की जणू काय मैसूर सँडल सोप लावून चकाचक करून उठणं वगैरे लावून तेच पुन्हा त्यांच्यावरती तुम्ही मतं मागताय। जर राजकारण कुरुक्षेत्र असेल तर यात पाठ दाखवून मौन राहण्याचा एक पर्याय होता, पण ठाकरे पाठ दाखवण्याऐवजी भिंतीला पाठ लावून लढले। म्हणूनच सर्वस्व गमावूनही उद्धव ठाकरेंच्या या लढ्याची चर्चा आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत होते आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।